Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in theories of coordination compound we have completed one theory. It was Werner's coordination theory. Werner's coordination theory चे postulates आपण स्टडी केलेत बेटा, त्यावर काय क्वेश्चन्स विचारले जातात ते देखील आपण डिस्कशन कंप्लीट केलंय. आता जातोय सेकंड थेरी कडे, क्रिस्टल फील्ड थेरी, CFT. क्रिस्टल फील्ड थेरी बेटा NCERT मध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेरी दिली आहे अगोदर आणि त्यानंतर क्रिस्टल फील्ड थेरी दिली आहे. पण जोपर्यंत स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंडचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत व्हॅलेन्स बॉन्ड थेरी बेटा समजणं थोडंसं अवघड आहे. आणि या थेरीमध्ये क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय असतात, वीक फील्ड लिगॅंड काय असतात, कोणते असतात एक्सेट्रा एकदम प्रॉपर एक्सप्लेन केल्यामुळं आपण अगोदर CFT स्टडी करूयात जेणेकरून व्हॅलेन्स बॉन्ड थेरी देखील तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे ना? ओके. क्रिस्टल फील्ड थेरी ॲक्च्युअल थेरीला चालू करण्या अगोदर एक छोटंसं डिस्कशन शेप्स ऑफ डी ऑर्बिटल्सचं. आपल्याला माहिती आहे देर आर 5 टाइप्स ऑफ डी ऑर्बिटल्स. विच आर दे? DXY, DYZ, DZX म्हणा नाही DXZ म्हणा, वन इज द सेम, DX² - Y² आणि DZ². दीज आर 5 डी ऑर्बिटल्स. तर या 5 डी ऑर्बिटलचे बेटा शेप कसे असतात हे पहा. ठीक आहे. समजा हे दोन ॲक्सिस मी कन्सिडर करतो. लेट अस सपोज दिस ॲज X ॲक्सिस, दिस ॲज Y ॲक्सिस. ठीक आहे. जर X आणि Y ॲक्सिसच्या मध्ये लोब आले, लोब कळते ना ऑर्बिटलला हे लोब असतात असे. ठीक आहे ना? X आणि Y ॲक्सिसच्या मध्ये लोब आले, या ऑर्बिटलला काय म्हणायचं बेटा? DXY. लोब्स आर इन बिटवीन X अँड Y ॲक्सिस. कळतंय सगळ्यांना? ओके. DYZ. सपोज दिस इज Y ॲक्सिस अँड दिस इज Z ॲक्सिस. आता Y आणि Z ॲक्सिसच्या मध्ये लोब आणले लाईक दिस, लाईक दिस. तर हा झाला बेटा DYZ ऑर्बिटल. हा झाला DYZ ऑर्बिटल. आता DZX किंवा DXZ. ओके. पहा, सपोज दिस इज X ॲक्सिस अँड दिस इज Z ॲक्सिस. ठीक आहे. या दोन ॲक्सिसच्या मध्ये लोब लाईक दिस, लाईक दिस. हा झाला DXZ ऑर्बिटल. XZ म्हणा नाही ZX म्हणा, वन इज द सेम. ठीक आहे. हे जे 3 डी ऑर्बिटल्स आहेत बेटा, DXY, DYZ आणि DXZ, या तिघांचे शेप जवळपास सारखे आहेत का नाही सारखे? फक्त ॲक्सिस डिफरंट आहेत. यांचे शेप जर आपण पाहिले असं लक्षात येईल, लोब्स आर इन बिटवीन द ॲक्सिस, लोब्स आर इन बिटवीन द ॲक्सिस. आता राहिलेले दोघं पाहूयात आपण, DX² - Y² आणि DZ². पहा, सपोज दिस इज X ॲक्सिस अँड दिस इज Y ॲक्सिस. ठीक आहे. आता बघा, लोब्स जर असे अलॉंग X आणि Y ॲक्सिस असतील लाईक दिस, अलॉंग X आणि Y ॲक्सिस जर लोब असतील तर या ऑर्बिटलला काय म्हणतात बेटा? दिस ऑर्बिटल इज नोन ॲज DX² - Y². DX² - Y². लोब्स आर अलॉंग X अँड Y ॲक्सिस, DX² - Y². आता DZ² बघा बेटा, DZ². सपोज दिस इज Z ॲक्सिस आणि हा कुठलाही एक ॲक्सिस धरा, नो इश्यू. ठीक आहे ना? जर लोब हे डंबेल जर अलॉंग Z ॲक्सिस असेल, पण एकच डंबेल, इकडे दोन डंबेल दिसत आहेत, इथं एकच डंबेल आणि ते अलॉंग Z ॲक्सिस, आणि सोबत त्याला जर असा डोनट असेल, डोनट, डोनट म्हणजे मराठीमध्ये डफली म्हणायला हरकत नाही. डफली, डफली माहित आहे ना? किंवा बालुशाही खाल्ली असेल, बालुशाही, बालुशाही सारखा आकार झाला. दिस इज कॉल्ड DZ² ऑर्बिटल. DZ² ऑर्बिटल. आता पाहू शकता तुम्ही हे 3 ऑर्बिटल्स यांचे शेप सिमिलर आहेत,
आणि हे दोन ऑर्बिटल यांचे शेप सिमिलर आहेत. कसं सर? पहा बेटा, हे तीन ऑर्बिटल्स यांचे शेप कसे दिसत आहेत आपल्याला? इन बिटवीन ऍक्सिस ऑर्बिटल्स. लोब्स आर इन बिटवीन द ऍक्सिस. पाहू शकता ना, ऍक्सिसच्या मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणारे हे ऑर्बिटल्स आहेत. लोब इन बिटवीन ऍक्सिस आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इन बिटवीन द ऍक्सिस. इलेक्ट्रॉन डेन्सिटी in between axis. Electron density is in between axis. आता हे दोघं बघा बेटा, these two हे along the axis orbitals आहेत. याचाच अर्थ काय बेटा? इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज along the axis. Electron density is along the axis. ठीक आहे. तर आतापर्यंत काय बोललो त्याचं कन्क्लूजन मी आता सांगणार आहे. 5d ऑर्बिटल्सला आपण दोन प्रकारांमध्ये डिवाइड करू शकतो किंवा दोन सेट मध्ये डिवाइड करू शकतो. पहिला सेट म्हणजे हा इन बिटवीन ऍक्सिस ऑर्बिटलचा आणि दुसरा सेट म्हणजे हा along the axis ऑर्बिटलचा. इट इज हायली फंडामेंटल थिंग टू अंडरस्टँड क्रिस्टल फील्ड थेरी. ठीक आहे ना. क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग समजण्यासाठी हे बेसिक नॉलेज असावं लागतं. ठीक आहे ना. क्लिअर? नोट करा. मग ऍक्च्युअल थेरीला आपण सुरुवात करूयात. सो लेट अस डिस्कस नाउ postulates of crystal field theory, postulates of CFT. ठीक आहे. चला बघा रे फटाफट. पॉस्ट्युलेट नंबर 1, जी मेन थीम पण म्हणता येईल क्रिस्टल फील्ड थेरीची, द इंटरॅक्शन बिटवीन सेंट्रल मेटल and ligand, the interaction between central metal and ligand is purely electrostatic, or ionic in nature. पॉस्ट्युलेटचा अर्थ समजून घ्या बेटा. सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधलं जे इंटरॅक्शन असतं, साध्या भाषेत सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधला जो बॉन्ड असतो तो कसा असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा आयोनिक असतो. आता हे काय अजबच. कारण जेव्हा मी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन सांगितली होती तेव्हा मी सांगितलं की कंपल्सरीली कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. पण या थेरीची मेन थीम आहे या थेरीची, क्रिस्टल फील्ड थेरीची. या सेंटेन्स कडे पाहून असं वाटतंय की सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधला बॉन्ड ही थेरी कसा अज्युम करते? आयोनिक. यस, आयोनिक. आणि त्याला जस्टिफाय देखील केलं. बघा बेटा, फॉर एक्झाम्पल समजा असा कॉम्प्लेक्स आहे, क्रोमियम H2O6 टाइम्स Br3. आता हा सेंट्रल मेटल, हा लिगॅंड. आता याच्यात इंटरॅक्शन कसं? आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. बघा, या आपल्याला माहिती आहे या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स मध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 येते, म्हणजे कॅटायन आहे. ठीक आहे. आता एनायन हे बाहेरचं असू शकत नाही, कारण हे लिगॅंड आहे का रे? नाही ना, लिगॅंड तर वॉटरच आहे. वॉटर आणि त्याचं इंटरॅक्शन कसं होऊ शकतं आयोनिक, आपण त्याचा विचार करू. वॉटरला मी OH2 लिहितो बेटा, सगळ्यांना माहिती असावं. वॉटरमध्ये ऑक्सिजन हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे ऑक्सिजन ॲक्वायर्स डेल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन ॲक्वायर्स डेल पॉझिटिव्ह चार्ज. तर क्रोमियम +3 आणि हा डेल मायनस ऑक्सिजन वरचा झाले इंटरॅक्शन आयोनिक. थेरीचं तर काही चुकत नाहीये मग. ठीक आहे ना. पण ही थेरी कोऑर्डिनेट बॉन्डला रिजेक्टच करते. यस, कोऑर्डिनेट बॉन्डला रिजेक्ट करते. मी नाहीये रिजेक्ट करत कोऑर्डिनेट बॉन्डचा प्रेझेन्स इथं. या थेरीचं म्हणणं आपण स्टडी करतोय. ठीक आहे ना.
आता या थेरीचं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, खरं तर हा पॉइंटच चुकीचा आहे. बॉन्ड कॉर्डिनेटच असला पाहिजे सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधला. सर मेन थीमच चुकीची आहे, मग थेरी कशाला स्टडी करतोय? बेटा थेरीची मेन थीम जरी चुकीची असली, या थेरीचे ॲप्लिकेशन्स खूप जबरदस्त आहेत. मॅग्नेटिक नेचर प्रेडिक्शन असू द्यात, कलरचं प्रेडिक्शन असू द्यात, किंवा मग स्टॅबिलिटीचं प्रेडिक्शन असू द्या, असे जे ॲप्लिकेशन्स आहेत थेरीचे खूप भारी ॲप्लिकेशन्स असल्यामुळं या थेरीला ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे. पण थेरीच्या सुरुवातीलाच असं लक्षात आलं आपल्याला की या थेरीमध्ये गडबड आहे, पण ॲप्लिकेशन्स भारी आहेत. यस, थेरीमध्ये गडबड आहे पण ॲप्लिकेशन्स भारी आहेत, म्हणून सोसायचं आहे आपल्याला क्रिस्टल फील्ड थेरी. ठीक आहे, चला आणखी एक कॉम्प्लेक्स बघू आपण. समजा असं आहे K4FeCN6. आता याच्यात इंटरॅक्शन आयोनिक कसं येऊ शकतं? इथं काहीच प्रॉब्लेम नाही बेटा. बघ इथं आयरनची ऑक्सिडेशन स्टेट काढ, तुझ्या लक्षात येईल इट इज +2 Fe+2. सायनाइड लिगॅंड आहे बेटा, हा CN- असतो. प्लस आणि मायनस उघडच आहे ना, इथं काही प्रॉब्लेम नाही, इथं काही प्रॉब्लेम नाही. हे इंटरॅक्शन कसं असेल बेटा? आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असेल. समजलं थेरीचं म्हणणं काय? सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधलं इंटरॅक्शन कसं असतं? आयोनिक असतं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असतं. ठीक आहे, चला जाऊयात. पॉइंट नंबर 2. In the absence of ligand, 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 all the 5 d orbitals, all the 5 d orbitals, all the 5 d orbitals are degenerate. All the 5 d orbitals are degenerate. 5 d ऑर्बिटल्सची एनर्जी सारखी असते. डिजेनरेटचा अर्थ काय बेटा? सेम एनर्जी. डिजेनरेटचा अर्थ काय असतो? सेम एनर्जी. म्हणजे लिगॅंडच्या अब्सेन्स मध्ये 5 d ऑर्बिटलची एनर्जी सारखी असते. ठीक आहे, बट इन द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड, but in the presence of ligand, but in the presence of ligand, but in the presence of ligand, this degeneracy म्हणजे ही जी एनर्जीची इक्वॅलिटी आहे, this degeneracy डिस्टर्ब्स म्हणजे 5 d ऑर्बिटलची एनर्जी लिगॅंडच्या अब्सेन्स मध्ये सेम होती, लिगॅंडच्या प्रेझेन्स मध्ये ती सेम राहत नाही. डिस्टर्ब्स अँड 5 d orbitals and 5 d orbitals split up. 5 d orbitals split up into two sets. बघा पॉइंट काय हा? लिगॅंडच्या अब्सेन्स मध्ये 5 d ऑर्बिटलची एनर्जी सेम असते, म्हणजे ते डिजेनरेट असतात. पण लिगॅंडच्या प्रेझेन्स मध्ये ही डिजेनरसी डिस्टर्ब होते, एनर्जी इक्वॅलिटी गायब होते. अँड दिस 5 d ऑर्बिटल्स स्प्लिट्स अप इंटू टू सेट्स. ठीक आहे ना? कोणते सेट? सेट 1. याचं नाव आहे बेटा T2G सेट. पहिला सेट हे लक्षात ठेवायचं आहे, T2G सेट. हे माझं म्हणणं नाहीये बेटा, हे थेरीचं म्हणणं आहे. हंस बेथे या सायंटिस्टचं म्हणणं आहे. H बेथे या सायंटिस्टनं ही थेरी प्रपोज केलेली. पहिला सेट T2G सेट आणि दुसरा सेट EG सेट. EG सेट हे स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म्स आहेत बेटा या थेरीमध्ये आलेले. T2G सेट आणि EG सेट. T2G सेट कोणता असतो बेटा? बघा, DXY, DYZ, DZX किंवा DXZ. हा T2G सेट. आणि EG सेट कुठला असतो? DX² - Y² आणि DZ². DX² - Y² आणि DZ². DXY, DYZ आणि DZX हा जो T2G सेट आहे बेटा, याला तुम्ही ट्रिपली डिजेनरेट सेट म्हणायचे. काय म्हणायचे याला? ट्रिपली डिजेनरेट सेट. आणि EG सेटला तुम्ही लक्षात ठेवायचंय डबली डिजेनरेट सेट.
डबली डिजेनरेट सेट, डबली डिजेनरेट सेट, काही विशेष नाव नाहीत बेटा बघा. ट्रिपली डिजेनरेट सेटचा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे तिघांची एनर्जी सारखा असणार असेल. बघा ना याच्यात तिघ आहेत ना T2G सेट मध्ये DXY DYZ DZX ट्रिपली डिजेनरेट सेट आणि DX² - Y² आणि DZ² हा दुसरा सेट आहे EG सेट. त्याला लक्षात घ्यायचंय तुम्हाला डबली डिजेनरेट सेट म्हणजे दोघांची एनर्जी सारखा असणार सेट. आता थोडासा विचार करा बेटा आणि मला सांगा या तिघांचाच एक सेट का तयार झाला असेल किंवा या दोघांचाच एक सेट का तयार झाला असेल. यस एनी गेस. आपण आता जे स्टडी केलं होतं शेप्स ऑफ डी ऑर्बिटल्स त्यामुळे असे हे सेट पडलेत. या तिघांचा शेप सारखा आहे, ज्या ऑर्बिटलचा शेप सारखा आहे ते एका सेटचे मेंबर आहेत. बघा ना या तिघांचा शेप सारखा असतो. हे इन बिटवीन ऍक्सिस ऑर्बिटल आहेत T2G सेट तयार करतायत. ठीक आहे ना. हे अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल आहेत हे EG सेट तयार करतायत. ठीक आहे ना. या तिघांचा शेप सारखा असल्यामुळे एका सेटचे मेंबर आहेत. या दोघांचा शेप एकसारखा असल्यामुळे ते देखील एका सेटचे मेंबर्स आहेत. आता क्वेश्चन अराइज होतो असं झालं का? लिगॅंडच्या अब्सेन्स मध्ये 5 डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी होती पण जेव्हा लिगॅंड सेंट्रल मेटलकडे अप्रोच झाला डिजनरसी गायब झाली. 5 डी ऑर्बिटलची एनर्जी आता इक्वल राहिलेली नाही. 2 सेटमध्ये स्प्लिटिंग झाली. का झालं सर? बेटा लक्षात ठेवा ही जी स्प्लिटिंग व्हायली 2 सेटमध्ये याचं रिझन आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. ही स्प्लिटिंग कशामुळे होते? इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉन्स लिगॅंडचे इलेक्ट्रॉन जेव्हा दोघे एकमेकांकडे अप्रोच करायलेत याचे इलेक्ट्रॉन त्यांच्यात रिपल्शन होतं. रिपल्शन ड्यू टू इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन 5 डी ऑर्बिटल स्प्लिट अप इनटू 2 सेट्स. नोट करा. पहा बेटा पुढचा पॉस्ट्युलेट, पॉस्ट्युलेट नंबर 3. The splitting of d orbitals, the splitting of d orbitals into 2 sets किंवा नाव लिहूत सेटचे आपण into T2G set and EG set, T2G set and EG set. The splitting of d orbitals into T2G set and EG set is called crystal field splitting. It's called crystal field splitting. ही जी 2 सेट मध्ये स्प्लिटिंग व्हायली याला काय म्हणतात बेटा? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ज्याला शॉर्ट मध्ये ॲब्रिव्हिएशन आहे बेटा CFS. CFS क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. आता ही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कशामुळे झाली? मी आता सांगितलं होतं T2G सेट आणि EG सेट असे 2 सेट का तयार झाले? This splitting occurs due to इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉन लिगॅंडचे इलेक्ट्रॉन त्यांच्यात काय होतं बेटा? रिपल्शन होतं ड्यू टू इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. द स्प्लिटिंग ऑकर्स ड्यू टू इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन. ठीक आहे बेटा आलं लक्षात पॉस्ट्युलेट. Splitting of d orbitals into 2 set is called CFS, crystal field splitting. Okay, next. एक टर्म आहे बेटा आणखी CFSE. क्वेश्चन मध्ये जनरली हेच दिसतं तुम्हाला. CFSE याचा फुल फॉर्म बघा बेटा. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग or stabilization energy, crystal field splitting or stabilization energy. बघा बेटा CFSE, C for crystal, F for field, S for either splitting or stabilization. काही घेऊ शकता. S चा अर्थ तुम्ही स्प्लिटिंग घ्या किंवा स्टॅबिलायझेशन घ्या, वन ॲज द सेम. E एनर्जी. आता याचा अर्थ काय असतो?
ठीक आहे ना. बघा, द एनर्जी गॅप म्हणजे एनर्जी डिफरन्स. द एनर्जी गॅप T2G सेट आणि EG सेट दोन सेट तयार झाले बेटा. आता त्यांची एनर्जी सारखी नसते. लिगॅंडच्या ॲब्सेन्स मध्ये 5d ऑर्बिटलची एनर्जी सारखी होती, ते डिजनरेट होते. पण लिगॅंडनं काय केलं, दोन सेटमध्ये त्यांना स्प्लिट केलं, T2G सेट आणि EG सेट. आता त्यांच्या एनर्जीज नक्कीच कशा असतील बेटा, वेगळ्या असतील. तो जो एनर्जी गॅप असतो T2G सेट आणि EG सेट मधला, त्याला CFAC म्हणतात. द एनर्जी गॅप बिटवीन T2G set and EG set. T2G set and EG set. ठीक आहे ना, याला काय म्हणायचं बेटा, CFAC. द एनर्जी गॅप बिटवीन T2G set and EG set. आलं का लक्षात. आता बघा बेटा, CFAC ची जी व्हॅल्यू असते ऑलवेज अशीच येते, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. CFAC is always less than or equal to 0. कस काय सर बेटा, CFAC काढण्याचे फॉर्म्युलेस तयार करायचे आहेत आपल्याला, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तो फॉर्म्युलाच असा आहे, काही जरी व्हॅल्यू टाकल्या तरी त्याचा आन्सर एक तर निगेटिव्ह येतं, फार तर फार 0 येतं. तुमचं CFACचा आन्सर कधीच पॉझिटिव्ह येऊ शकत नाही. ते फॉर्म्युलेज तसे तयार केलेले आहेत. CFAC इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आणखी एक गोष्ट बेटा या CFAC बद्दलची लक्षात ठेवायची आहे, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू CFAC with negative sign. CFAC with negative sign. Stability of complex is directly proportional to CFAC with negative sign. याचा अर्थ लक्षात घ्या बेटा. विथ निगेटिव्ह साइन हे आपण पिरियडिक टेबल पासून असे रिलेशन पाहिलेले आहेत, बरोबर आहे ना. इलेक्ट्रॉन इन एन्थाल्पी विथ निगेटिव्ह साइन इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राइट इन द पिरियडिक टेबल, डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, बरोबर आहे ना ग्रुपमध्ये. ओके, बघा याचा अर्थ सांगतोय. फॉर एक्झाम्पल, समजा असे दोन कॉम्प्लेक्स दिले मला, कॉम्प्लेक्स इतर घेऊत आपण. समजा एक A नावाचा कॉम्प्लेक्स आहे, दुसरा B नावाचा कॉम्प्लेक्स आहे, आणि यांच्या CFAC व्हॅल्यू काढल्या तुम्ही. ठीक आहे, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकली की CFAC मिळत असते, विशेष काही नाही. हां, ठीक आहे, नंतर पाहायचं आपल्याला, ते फॉर्म्युले वगैरे कन्स्ट्रक्ट नंतर करायचे आहेत. सध्याला आपण फक्त पोस्टुलेट स्टडी करतोय. CFAC समजा याची आहे -2.4, ठीक आहे, आणि -1.8 असं आलं. ठीक आहे, CFAC विथ निगेटिव्ह साइनला स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बघा रे, इथून पुढे लक्षात ठेवा, कधी लक्षात ठेवा, विथ निगेटिव्ह साइन असं काही रिलेशन दिसलं ना, तुम्हाला फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा असतो. मॅग्निट्यूड मध्ये CFAC कोणाची मोठी आहे, A ची मोठी आहे. मॅग्निट्यूड मध्ये CFAC A ची मोठी आहे. A इज मोर स्टेबल दॅन B. A इज मोर स्टेबल दॅन B. A इज मोर स्टेबल दॅन B. कॉम्प्लेक्स A हा B पेक्षा मोर स्टेबल असेल. ठीक आहे ना बेटा, इज मोर स्टेबल दॅन B. विथ निगेटिव्ह साइनचा अर्थ लक्षात आला की तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड धरायचं असतं. इथंच नाही, लॅटिस एन्थॅल्पी मध्ये पण असंच आहे. स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅटिस एन्थॅल्पी विथ निगेटिव्ह साइन. ठीक आहे ना. का बरं, लॅटिस एन्थॅल्पी विथ निगेटिव्ह साइन मोठी आहे, याचा अर्थ तो कंपाऊंड तयार होत असताना ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट झाली आहे. जेवढी एनर्जी जास्त लिबरेट होईल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. ओके, लक्षात आलं, नोट करा. पहा बेटा, पुढचा पॉइंट, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिली, ते वेगळं, हे वेगळं. ठीक आहे ना, याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणजे काय, arrangement of ligands on the basis of their power. बेस काय याचा, the basis of
their power, on the basis of their power to cause crystal field splitting, to cause crystal field splitting. क्रिस्टल फील्ड तयार स्प्लिटिंग करण्याची जी ताकद आहे त्या ताकदीवरची बेस्ड ही ऑर्डर, टू कॉज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगचा अर्थ मी सांगितलाय बेटा, 5 d ऑर्बिटल्सला 2 सेटमध्ये स्प्लिट करणे, T2G सेट आणि EG सेट, त्याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ठीक आहे ना. तर ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग करण्याची जी पॉवर आहे तो बेस धरून लिगँडची अरेंजमेंट केलेली. ठीक आहे ना. आता बेटा मी काय सांगतो ते लक्षात घ्या. एक सिरीज आहे, ही सिरीज तुम्हाला काही करून लक्षात ठेवायची आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त याच थेरीसाठी नाही, पुढे आपल्याला जो पॉइंट स्टडी करायचा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, त्याच्यामध्ये देखील या सिरीजचा रोल असेल. ठीक आहे ना. बघा सिरीज कशी आहे, लिहितोय मी अगोदर. I मायनस BR मायनस SCN मायनस CL मायनस S2 मायनस F मायनस OH मायनस C2O42 मायनस, किंवा याचंच दुसरं नाव आहे बेटा ऑक्स, माहिती सगळ्यांना, ऑक्झॅलेटो. देन वॉटर, देन NCS मायनस, देन EDTA, EDTA चा चार्ज माहिती आहे 4 मायनस, then in, then CN minus and then CO. सगळे लिगँड्स याच्यात बसलेले नाहीत. ठीक आहे ना. आपण सगळ्या लिगँडची सिरीज लक्षात ठेवू पण शकत नाही, इट इज जस्ट इम्पॉसिबल. हे मोजके काही लिगँड्स आहेत, एवढं तरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता ही सिरीज नेमकं काय सांगते सर, बघा या सिरीजचे मेन पॉइंट्स काय आहेत. पॉइंट नंबर 1, इकडून इकडं असं लेफ्ट टू राईट स्ट्रेंथ ऑफ लिगँड वाढत चालली बेटा, स्ट्रेंथ ऑफ लिगँड वाढत चालली. लेफ्ट टू राईट स्ट्रेंथ ऑफ लिगँड इन्क्रीजिंग, स्ट्रेंथ ऑफ लिगँड इन्क्रीजिंग, स्ट्रेंथ ऑफ लिगँड इन्क्रीजिंग. ठीक आहे ना. अर्थ असा, हा झाला स्ट्रॉंगेस्ट लिगँड. हा कोण झाला बेटा, हे कार्बोनिल आहे, हा CO, कोबाल्ट म्हणाल नाही तर, स्ट्रॉंगेस्ट लिगँड. हा झाला स्ट्रॉंगेस्ट लिगँड, स्ट्रॉंगेस्ट लिगँड. आणि हा बेटा I मायनस, हा झाला विकेस्ट लिगँड, सगळ्यात बेकार लिगँड, विकेस्ट लिगँड ॲज पर CFT. ठीक आहे ना बेटा, विकेस्ट लिगँड. इकडून तिकडे पॉवर वाढत चालली. ओके. पाहू शकता सगळे हॅलोजन इकडंच डाव्या साईडला दिसत आहेत. ठीक आहे ना. नायट्रोजन किंवा कार्बननं लोन पेअर डोनेट केली तर ते लिगँड्स उजव्या बाजूला दिसत आहेत. बेटा ही सिरीज लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. ठीक आहे ना. त्या ट्रिकचा वापर करून ही सिरीज लक्षात ठेवता येऊ शकते. ओके. बघा, इतना, कितना, इतना, इतना, बर्बाद, बर्बादी माहिती असेल ना सगळ्यांना, झाली असेल ना बर्बादी, बर्बाद करके, इतना बर्बाद करके, करकेचं काहीच नाही हा, इतना फॉर आय, बर्बाद BR करके, जस्ट टू कंप्लीट द सेंटेंस. सनम, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए, तोच सनम. कल से फरार, फरार है, कल से फरार है. ओ फॉर ऑक्झॅलेटो, ऑक्झॅलेटो लिगँड आहे ना हा. ओ. पानी, पानी फॉर पानी, पानी पानी. ओ पानी. नशा, हां नशा माहिती असेल सगळ्यांना. ओ पानी नशा. देता, देता नहीं, देता नहीं. इंसान, इंसान को, इंसान को. ठीक आहे ना. आता बघा कंप्लीट बघा आता.
इतना बर्बाद करके सनम कल से फरार है, ओ पानी नशा देता नहीं इंसान को, ठीक है ना। इतना I माइनस बर्बाद करके ला Br माइनस सनम SCN माइनस कल Cl माइनस से S2 माइनस फरार F माइनस है OH माइनस O ऑक्झॅलॅटो, पानी पानी, नशा NCS माइनस, देता EDTA, देता असं लक्षात ठेवा, देता, ठीक आहे, EDTA नहीं नहीं, इंसान 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 को, ठीक आहे ना बेटा। आता याच्यात आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची बेटा, बघा आणखी काय काय पॉइंट्स वाटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचे ते सांगतोय मी। त्यामध्ये पहिला पॉइंट, water and the ligands left to it, वॉटर आणि त्याच्या बाजूचे लिगँड, डाव्या बाजूचे लिगँड्स, वॉटर स्वतः आणि त्याच्या डाव्या बाजूचे लिगँड्स आर कॉल्ड वीक फील्ड लिगँड्स। त्यांना काय म्हणायचं बेटा, वीक फील्ड लिगँड्स, त्यांना म्हणायचं वीक फील्ड लिगँड्स, दे आर कॉल्ड वीक फील्ड लिगँड्स, ज्याला शॉर्ट मध्ये WFL असं देखील म्हणतात, वीक फील्ड लिगँड। वॉटर स्वतः आणि त्याची डावी बाजू, ठीक आहे ना, फक्त एक अपवाद आहे बेटा, एकच अपवाद आहे एवढा, हा हे एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन आहे, हे एक्सेप्शन, एक्सेप्शनली हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे बेटा, हा काय स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, ठीक आहे ना। The ligands right to water, the ligands right to water, वॉटरच्या उजव्या बाजूचे लिगँड्स, राईट टू वॉटर, वॉटरच्या उजव्या बाजूचे म्हणजे सगळेच आले ते NCS मायनस EDTA ते पुढचे सगळेच, आर कॉल्ड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स। काय म्हणायचं त्यांना, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, आर कॉल्ड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, आर कॉल्ड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स। वॉटरची डावी बाजू, वॉटर आणि वॉटरची डावी बाजू वीक फील्ड लिगँड, ठीक आहे ना, वॉटरची उजवी बाजू स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, SFL, शॉर्ट मध्ये काय म्हणतात त्याला, SFL, ठीक आहे बेटा। आणखी महत्वाची गोष्ट, ऑल चिलेटिंग लिगँड्स, सगळे चिलेटिंग लिगँड्स, आता चिलेटिंग लिगँडचे एक्झाम्पल्स मी सांगितलेत, ऑल पॉलिडेंटेड लिगँड, तर तुम्ही ऑल पॉलिडेंटेड लिगँड म्हणायला पण काही हरकत नाही, ऑल चिलेटिंग लिगँड्स। परत लिगँड्स इन विच नाइट्रोजन और कार्बन इज डोनर, असा लिगँड जिथून लोन पेअर डोनेशन नाइट्रोजन करतोय किंवा कार्बन करतोय, लिगँड्स इन विच नाइट्रोजन और कार्बन इज डोनर आर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स। ते कसे असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात, कोणताही चिलेटिंग लिगँड असू द्या, म्हणून तर हे अपवाद झालंय, ऑक्झॅलॅटो इज चिलेटिंग लिगँड। कसं काय हो सर, पण बेटा चिलेटिंग लिगँड कोणाला म्हणतो आपण, जो चिलेट तयार करतो, रिंग लाईक स्ट्रक्चर तयार करतो, रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालं म्हणजे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आली, स्टॅबिलिटी आलं म्हणजे CFAC जास्त आहे, CFAC जास्त आहे म्हणजे स्प्लिटिंग जास्त झाली, असा उलटा विचार करावा लागतो। तर तुम्ही एवढं साधं लक्षात ठेवा, सगळे चिलेटिंग लिगँड असतील किंवा नायट्रोजन किंवा कार्बनने जर लोन पेअर डोनेट केलेली असेल तर ते सगळेच्या सगळे लिगँड्स कसे असतात बेटा, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात। तुम्हाला ही सिरीज काही करून लर्न करायची आहे, लक्षात आलं का बेटा। स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचा अर्थ काय, ही लिगँडची सिरीज आहे बेटा, कशावरती बेस्ड आहे, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग करण्याची त्यांची जी पॉवर आहे, T2G सेट आणि EG सेट मध्ये जी स्प्लिटिंग व्हायली, T2G सेट आणि EG सेट मध्ये जी स्प्लिटिंग व्हायली, ती स्प्लिटिंग करण्याची जी पॉवर आहे लिगँडची, त्या बेसिसवरची ही ऑर्डर म्हणजे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज। ही सिरीज फक्त याच थेरी पुरती मर्यादित नाहीये बेटा, पुढे आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये देखील या सिरीजचा वापर करायचा आहे। सो इट इज मॅन्डेटरी टू रिमेंबर दिस सिरीज, ओके, नोट करा। पहा बेटा, पुढचा पॉस्ट्युलेट, टू
types of ligands. Two types of ligands. As per crystal field theory, there are two types of ligands. आत्ताच पाहिलेत बेटा आपण ते कोणते टाइप आहेत ते बघा. एक आहे SFL आणि दुसरा आहे WFL. याचा अर्थ सांगितला मी. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड वीक फील्ड लिगॅंड. ठीक आहे ना. आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजे नेमकं काय बघा. पेअर अप द इलेक्ट्रॉन्स, पेअर अप द इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल मेटल. असा लिगॅंड जो सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग घडवून आणू शकतो त्याला म्हणतात स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनला पेअर करणारा लिगॅंड. ठीक आहे ना. पेअरिंग, सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग ज्या लिगॅंडच्या प्रेझेन्स मध्ये होते त्याला म्हणायचं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. वीक फील्ड लिगॅंड, डू नॉट पेअर अप, डू नॉट पेअर अप, डू नॉट पेअर अप द इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल मेटल, डू नॉट पेअर अप द इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग न करणारा लिगॅंड वीक फील्ड लिगॅंड. कळलं का रे बेटा. हे लक्षात, फॅक्ट आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि कोणते वीक फील्ड लिगॅंड आता सांगितलंय तुम्हाला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये. ठीक आहे. त्याच्यात एक पॉईंट वाढलं तर वाढवू शकता तुम्ही. सगळे हॅलोजन्स हे वीक फील्ड लिगॅंड आहेत का नाही. सगळेच्या सगळे हॅलोजन्स वीक फील्ड लिगॅंड आहेत. ठीक आहे ना. ओके, चला बघा शेवटचा एक पॉईंट बेटा. टू टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस, टू टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. दोन प्रकारचे कॉम्प्लेक्सेस असतात ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी. ठीक आहे. बघा बेटा, पहिला टाइप हाय स्पिन, हाय स्पिन कॉम्प्लेक्स, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. हाय स्पिन कॉम्प्लेक्स काय असतो सर अर्थ. हाय जास्त स्पिन, स्पिनचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. असा कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त आहेत. हाय स्पिन कॉम्प्लेक्सचा अर्थ काय. कॉम्प्लेक्स कंटेनिंग, कॉम्प्लेक्स कंटेनिंग, कॉम्प्लेक्स कंटेनिंग हाय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, कॉम्प्लेक्स कंटेनिंग हाय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. किती सोपं आहे बघा. स्पिन म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. हाय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता असा कॉम्प्लेक्स तयार कधी होत असतो. जनरली, जनरली फॉर्म्ड, जनरली फॉर्म्ड, जनरली फॉर्म्ड in presence of, in presence of weak field ligand. weak field ligandच्या प्रेझेन्स मध्ये हा जनरली तयार होत असतो. जनरली म्हणायलो म्हणजे काही अपवाद आहेत म्हणून जनरली असतं ते. आलं का लक्षात. जनरली वर्डचा अर्थच तो असतो. देर आर सम एक्सेप्शन. जनरली वीक फील्ड लिगॅंड जर असतील तर हा कॉम्प्लेक्स तयार होत असतो, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आणि दुसरा टर्म आहे बेटा, म्हणजे दुसरा टाइप आहे लो स्पिन कॉम्प्लेक्स. काय बेटा. लो स्पिन कॉम्प्लेक्स. हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स अपोजिट आहे. ठीक आहे. अर्थ लक्षात घ्या. लो स्पिन कॉम्प्लेक्सचा अर्थ काय असेल. कॉम्प्लेक्स कंटेनिंग, कॉम्प्लेक्स कंटेनिंग लो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अरे किती सोपं आहे. स्पिन फॉर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कॉम्प्लेक्स कंटेनिंग लो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा कॉम्प्लेक्स म्हणजे लो स्पिन कॉम्प्लेक्स. जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा कॉम्प्लेक्स म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता काही जण लो म्हणजे झिरो पकडतात. नाही रे बेटा, झिरो असं काही कंपल्सरी नाही. झिरो त्यापैकी एक केस असू शकते. लो म्हणजे झिरोच असावा असं काही नाही. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स कंटेनिंग लो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड लो स्पिन कॉम्प्लेक्स. जनरली इट इज फॉर्म्ड, जनरली फॉर्म्ड in presence of, generally formed in presence of strong field ligand, in presence of strong field ligand. कसं काय असं विचार करू शकता. थोडक्यात मी आता सांगितलं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करत असतो बेटा. पेअर अप द इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल मेटल. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडनं जर समजा पेअरिंग घडवून आणली, पेअरिंग झाली इलेक्ट्रॉनची, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी झाले ना. अरे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करतो. इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो. इलेक्ट्रॉनची जर पेअरिंग झाली, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी झाले, लो स्पिन कॉम्प्लेक्स. किती सोपं आहे. अरे सोपं आहे ना.
नाही सर कळत नाही काही. बेटा आज आपण फक्त जस्ट पॉस्ट्युलेट्सची स्टडी केली आहे. या पॉस्ट्युलेटला अप्लाय करायचं आपल्याला उद्याच्या लेक्चरपासून. क्रिस्टल फील्ड थेरीचं ॲप्लिकेशन उद्यापासून आपल्याला करायचं आहे. उद्याच्या लेक्चरपासून CFS म्हणजे काय एकदम क्लिअर होईल. CFSC म्हणजे काय, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आल्यानंतर काय फरक पडतो, वीक फील्ड लिगॅंड आल्यानंतर काय फरक पडतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे क्रिस्टल फील्ड थेरीचं उद्यापासून आपण या पॉस्ट्युलेटचं ॲप्लिकेशन स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आज थोडक्यात हे लक्षात घ्या बेटा, थोडक्यात लक्षात घ्या. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.